आम्ही प्रतिसाद देत नसल्यामुळं अनेक अभिवचनं आमच्या जीवनात पूर्ण व्हायची थांबल्यात. विचार करा, त्या अधिकाऱ्यानं जर त्या येशूला प्रतिसाद दिला नसता, त्याचा चाकर बरा झाला असता. की देवाचे अभिवचन घेऊन आपल्याला धावायचं आहे. प्रेज गॉड. देवाचं अभिवचन घेऊन आपल्याला काम करायचं आहे. ते अभिवचनच आमच्या जीवनात कार्य करणार आहे. म्हणून देवाच्या वचनाला अशा प्रकारे प्रतिसाद द्या. प्रेज गॉड. हालेलुया. दुसरे करिंथ याचा पहिला अध्याय आणि 20 वचन आपण काढूया. दुसरे करिंथ पहिला अध्याय आणि 20 वचन. या ठिकाणी सांगितले, देवाची वचने किती असोत त्याच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. हालेलुया. तर ह्या ठिकाणी आपण देवाच्या वचनात आपण पाहिलेलं आहे की देवाची वचने किती पण असोत त्याच्या ठाई काय आहे, होय आहे, आणि त्याच्याद्वारे आमेन. तर देवाची वचनं ही होय आणि आमेन आहेत. हालेलुया. तर ह्या वचनाचा मला सांगायचं आहे की देवाची अभिवचनं सुद्धा काय आहेत की होय आणि आमेन आहेत. तर प्रियानो, काय आहे की देवाची जी अभिवचनं आहेत, ही अभिवचनं आपल्याला आपल्या भविष्यात पूर्ण झालेली आपल्याला दिसून येणार, आणि ह्याच्या अगोदरची पण अभिवचनं पूर्ण झालेली आपण पाहिलेले आहेत, आपण अनुभव घेतलेला आहे. तर प्रियानो, आज मी तुम्हाला ह्या वचनातून सांगणार आहे की देवाच्या अभिवचनावरती टिकून राहा. देवाच्या अभिवचनावरती टिकून राहा. बघा प्रियानो, देवाच्या अभिवचनावरती टिकून राहणं गरजेचं आहे. कारण पहिली गोष्ट, देवाचं अभिवचन हे खात्रीशीर आहे. देवाचं अभिवचन हे खात्रीशीर आहे. बघा, देवाचं वचन खात्रीशीर का आहे? जे देवाचं आहे ते आपलं होणार आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यावर तुम्ही उभे राहा. हालेलुया. तुमच्या भावनाने संकटावरती उभे राहू नका, तर आपल्याला देवाच्या अभिवचनावरती उभं राहायचं आहे. हालेलुया. आता मी म्हटलं देवाच्या अभिवचनावरती उभं राहायचं म्हणजे बायबल खाली ठेवून त्याच्यावरती उभं राहायचं? पास्टरनी सांगितलं अभिवचनावरती उभं राहा, तसं नाही. देवाचं अभिवचनासोबत आपल्याला उभं राहायचं आहे. हालेलुया. कारण देवाचं हे अभिवचन आहे आणि आम्ही ख्रिस्तामध्ये त्याची वारस आहोत, तर आम्हाला वारसा हक्क भेटल्याशिवाय राहणार नाही. तर रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 17 वचनात सांगितलंय, जर आपण त्याची मुले आहोत तर आम्ही वारसी आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच आपल्याला सगळं भेटणार आहे. पण ही शेवटचं जी लाईन आहे या वचनाची, ते बघा कधी भेटणार आहे. परत वाचतो, आपण म्हणजे जर मुले आहोत तर वारसी आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर म्हणजे ख्रिस्ताबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. कोण कोण दुःख भोगायला या ठिकाणी? सगळेजण दुःख भोगायला, चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्याबरोबर तुम्हाला गौरव प्राप्त होणार आहे. हालेलुया. प्रेज गॉड. जे दुःख भोगणार नाहीत त्यांना गौरव नाही, जे दुःख भोगणार त्यांना गौरव प्राप्त होणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. तर प्रियानो, देवाची अभिवचनं हे ख्रिस्तामध्ये काय आहेत? सुरक्षित आहेत, आणि ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून प्रियानो, तुम्ही अभिवचनावरती उभे राहा. मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे प्रियानो, की आम्ही अभिवचनावरती उभं राहणं किती महत्त्वाचं आहे, अभिवचनासोबत उभं राहणं फार महत्त्वाचं आहे. तर 2 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट आपण काय पाहिली की देवाची अभिवचनं ही खात्रीशीर आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण सांगितलं की देवाची अभिवचने ही ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहेत. आता तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की देवाच्या अभिवचनांना आपला प्रतिसाद आवश्यक आहे. आपला प्रतिसाद आवश्यक आहे. प्रेज गॉड. बघा प्रियानो, देवाची चांगली भयंकर अद्भुत अशी देवाची अभिवचनं आहेत, पण त्या अभिवचनांना काय की आपला प्रतिसाद आवश्यक आहे. आपला प्रतिसाद फार महत्वाचा आहे. बघा,
वचने विश्वासाने प्राप्त होतात, परंतु अभिवचनाला त्या की काय पाहिजे आहे, प्रतिसाद पाहिजे आहे. कुणाचा प्रतिसाद पाहिजे? आपल्या सर्वांचा प्रतिसाद पाहिजे. तर इब्री 10:23 मध्ये म्हटलेलं आहे, आपण न डगमगता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. प्रेज गॉड, हालेलुया. ज्यानं वचन दिलंय, ज्यानं अभिवचन दिलंय, तो परमेश्वर विश्वसनीय आहे. आणि त्यासाठी न डगमगता आम्ही आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू. म्हणजे काय? दिलेलं जे अभिवचन आहे ते घट्ट पकडायचं आहे आणि त्या अभिवचनासोबत आपल्याला जीवन जगायचं आहे. अभिवचनासोबत उठा, अभिवचनाला धरून राहा, अभिवचनामध्ये टिकून राहा, अभिवचनासोबत चाला, अभिवचनासोबत काम करा. कारण ते देवानं दिलेलं अभिवचन तुम्हाला आणि मला आमच्या जीवनात येणाऱ्या दिवसात ते पूर्ण होणार आहे. प्रेज गॉड. म्हणून कधीही निराश होऊ नका. देवाच्या अभिवचनामध्ये ताकद आहे. ते अभिवचन आहे, ते आश्वासन नाही आहे प्रियानो. म्हणून आपल्याला अभिवचन हे खात्रीशीर आहे आणि ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे. त्या अभिवचनाला आपला काय पाहिजे आहे? प्रतिसाद पाहिजे आहे. तुम्हाला सांगतो की बायबलमध्ये असे लोक आहेत की त्यांनी प्रतिसाद दिला देवाच्या अभिवचनाला. ओके, तर जे प्रभू देवाच्या ज्या मुखातनं आलेलं आहे, ओके, त्यावर आम्ही विश्वास ठेवून त्याप्रमाणे कृती करायला पाहिजे. मग आपल्याला प्रतिफळ भेटतं आणि त्या ठिकाणी अद्भुत गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, मोशे. ओके, आणि मोशे फार पेचात अडकला होता. मोशे आणि कोण? इस्रायल लोक. आणि समुद्र समोर होता, मागं कोण होतं? फारोचं सैन्य होतं. आणि ह्या पेचात अडकला होता आणि तेव्हा काय करावं समजत नव्हतं. तेव्हा देवाचं वचन त्याच ठिकाणी प्राप्त झालं. म्हणजे देव बोलला. काय? देव शब्द बोलला. देवाच्या मुखातनं आलेले शब्द हे देवाचं वचन आहे. ओके, देवाच्या मुखातनं आलेले शब्द काय आहे? देवाचं वचन आहे. मग देव काय म्हणाला? तुझ्या हातात काय आहे? काठी आहे. हा, तू काठी त्या पाण्यावरती मार आणि त्या पाण्याचे 2 भाग होतील. आता प्रियानो बघा, हे देवाकडचं हे वचन आहे, हे देवाकडनं आलेले शब्द आहेत. मग हे देवाकडनं आलेल्या शब्दाला आपल्याकडून काय पाहिजे? प्रतिसाद पाहिजे. म्हणा, प्रतिसाद पाहिजे. म्हणजे देव मोशेकडनं एका प्रतिसादाची अपेक्षा करत होता. ओके, देवानं सांगितलं ती काठी घे आणि मार. मग प्रतिसाद कुणी द्यायला पाहिजे? मोशेनं द्यायला पाहिजे होता. काय? की देवानं सांगितले आता मी काठी मारणार. मग मोशेनं देवाच्या वचनाला, देवाच्या शब्दाला प्रतिसाद दिला का नाही? दिला. हालेलुया. तो असा म्हटला नाही, अरे रे देवा, हे काठी मारायला सांगायला कसं होईल, काय होईल? हे कधी असा अनुभव नाही आला मोशेला. ह्याच्या अगोदर कधी पाणी कुठं दुबकलेलं काय? हा मोशेची पहिली वेळ आहे. आणि देव सांगायचं तुझी काठी त्या पाण्यावरती मग 2 भाग होतील. काय असं कधी होतंय? असं म्हटलं काय मोशे कधी? बरेचदा अशा प्रकारच्या परिस्थितीत जेव्हा आम्ही अडकतो, समजा विचार करा त्या मोशेच्या जागी आपणच आहे. ओके, आणि देव म्हणाला, हा तुझ्या हातात काय? मोबाईल आहे, मार त्या पाण्यावरती 2 भाग करतो. आम्ही मारली असती काय? हा, आम्ही देवावरती आम्ही हसलो असतो. आता जसं तुम्ही हसला. ओके, देवा काय करायला? मला काय प्रॉब्लेम मध्ये टाकायलाच काय? आणि परत पाण्याचे 2 भाग नाही झाले तर हेच लोक मला पाण्यात बुडवतील. ओके, आणि अशा प्रकारे आपण देवाला प्रतिसाद दिला असता, आहे की नाही? बघा, आम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवत नाही, देवाच्या अभिवचनावरती आम्ही विश्वास ठेवत नाही आणि बऱ्याच गोष्टींना आम्ही मुकतो. पण मोशेनं देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला. देव काय सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि देवाला प्रतिसाद दिला. कसा प्रतिसाद दिला? जे देवानं सांगितले तर त्यानं केला. हालेलुया, कृती केली. बघा, देवाकडनं जेव्हा वचन प्राप्त होते आम्हाला पहिली गोष्ट आहे की विश्वासानं कृती करायचा आहे. हा आपला काय असणार आहे? प्रतिसाद असणार आहे. आणि मोशेनं प्रतिसाद दिला, काठी मारले, पाण्याचे 2 भाग झाले. हालेलुया. मला तर वाटते की मोशे आनंदानं उड्या मारला असाल त्यावेळेस, आहे की नाही? मी काठी मारल्यानं समुद्राचे 2 भाग झाले. अरे बाप रे, व्हॉट इज दिस? हालेलुया. तर प्रियानो, आज आम्हाला असंच आहे की आम्ही अभिवचनावरती विश्वास ठेवून जेव्हा कृती करू, आम्ही देवाला प्रतिसाद देऊ, तेव्हा आम्ही सुद्धा म्हणणार आहे, व्हॉट इज दिस? वाव, किती मोठं देवाचं कार्य आम्ही पाहायला मिळालं. जर मोशेनं प्रतिसाद दिला नसता तर 2 भाग झालेले त्यानं पाहिलं नसतं. करेक्ट? हालेलुया. हे झालं मोशेची कहाणी. आता आपण आणखीन येतो, तुम्हाला सांगतो पेत्र. कोणाकोणाला माहिती आहे पेत्र? यस, पेत्र या ठिकाणी आपण बघतो की
पेत्र कुठं होता? नावेमध्ये होता, पेत्र आणि सगळे शिष्य. आणि येशू त्या ठिकाणी आपण बघतोय की पाण्यावरनं चालताना त्यांनी पाहिलं, आणि पाण्यावरती चालताना पाहिल्यानंतर पेत्र उठला आणि म्हणाला की प्रभूजी, तुमची जर इच्छा असेल तर मला बोलवा, मी पण तुमच्याकडे पाण्यावरती चालत येतो. मग येशू त्या ठिकाणी बोलला एक शब्द. काय बोलला? हा, तू, माझी इच्छा आहे, तू ये. आता बघा या ठिकाणी येशूच्या मुखातनं शब्द आले. काय आले? हा, तू ये. मग ये म्हटल्यानंतर आता पेत्राचं काम काय की त्या येशूच्या बोलण्याला काय करायला पाहिजे? प्रतिसाद द्यायला पाहिजे, रिस्पॉन्ड करायला पाहिजे. ओके. मग आता मेन गोष्ट तिथंच आहे की आम्ही कसा प्रतिसाद देवाला देतो. जेव्हा देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवून जेव्हा आम्ही प्रतिसाद देतो, तिथं अद्भुत घडते. आणि पेत्रानं तेच केलं. ओके. येशूच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. जेव्हा येशू म्हणाला की य, तेव्हा त्या य ह्या शब्दावरती त्यानं विश्वास ठेवला आणि त्यानं नावेतून उठून त्यानं पाण्यावरती पाय ठेवला. एक पाय ठेवला तर पाण्यावरती उभं राहिला, तो लगेच दुसरा पाय ठेवला आणि उभं राहिला, आणि अशा प्रकारे तो पाण्यावरती चालत गेला. प्रेज गॉड, हालेलुया. हे कशामुळे झालं? कशामुळे झालं? कारण पेत्रानं येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवून त्या शब्दाला प्रतिसाद दिला. हालेलुया. समजा त्या नावेमध्ये आम्ही सगळे असतो तर, आणि येशू म्हटला कोणाकोणाला यायचा, या इकडं. आम्ही काय केलं असतं? हा, तू जा. हा, तू जा. हा. आणि एक जण तरुण कोण तर म्हटला असता, बाबा माझं अजून लग्न झालं नाही, तू जा. काही जण म्हटले असते, नाही माझं आता जागेचं काम होणार आहे, बॅग येणार आहे, तू जा. है की नाही? बरेचदा आम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवायला कमी पडतो आणि आम्ही प्रतिसाद देवाला देत नाही. बरेचदा अशा प्रकारे आमच्या चुका होतात की आम्ही देवाच्या शब्दाला, वचनाला प्रतिसाद देत नाही, आणि म्हणून आम्ही पाण्यावरती कधी चालणारच नाही. आम्ही कधीच पाण्यावरती चालणार नाही. हालेलुया. बरेचदा काय जर म्हटले असते, आम्ही जर तिथं नावेत असतो तर काय जर म्हटले असते, थांबा पास्टरला जाऊ दे, पास्टर तुम्ही जावा. जो व्यक्ती देवाच्या अभिवचनाला प्रतिसाद देईल, तोच व्यक्ती अद्भुत गोष्टी पाहिल. हालेलुया. प्रेज गॉड. तर देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवा. देवाच्या अभिवचनावरती तुम्ही चाला. उठता बसता देवाचं अभिवचन तुम्हाला आठवलं पाहिजे. प्रेज गॉड. बघा, प्रॉब्लेम आमचा हा आहे की ह्याचं बोलणं, त्याचं बोलणं, ह्या माणसाचं बोलणं, हा माणूस काय बोललेला, ही बाई काय बोललेली, ती सिस्टर काय बोलली, हा ब्रदर काय बोलला, हा मुलगा काय बोलला, सगळ्यांचं आम्ही साठवून ठेवलेलं असते डोक्यात. बरोबर. पण देवाचं अभिवचन म्हटलं की एक पण आम्हाला आठवत नाही. बघा आमचं कुठं चुकतंय लक्षात घ्या. आम्ही बरेचदा देवाची अभिवचनं आमच्या जीवनात पूर्ण झालेली का पाहत नाही? कारण देवाची अभिवचनच आम्हाला माहीत नाही. पण देवाचं अभिवचन आम्ही स्वीकारलं नाही आमच्या हृदयामध्ये. पण ह्याचं बोलणं, त्याचे शब्द, वर्षानुवर्ष त्याचे शब्द आम्ही लक्षात ठेवलेलं असतं. एक आजी म्हणाली, फार तिचं वय झालेलं, आणि आजी म्हणाली, ती काय म्हणते, 50 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी? 50 वर्षापूर्वी त्या दिवशी जून महिना होता, आणि जून महिन्यामध्ये मला 15 तारीख होती, संध्याकाळी 7 वाजलेले, आणि हा व्यक्ती मला एवढं वाईट बोललेला, मला अजून माझ्या लक्षात आहे. किती वर्षाची गोष्ट? 50 वर्षाची गोष्ट. तारीख सुद्धा माहिती आहे, कुठला दिवस होता ते माहिती आहे, आणि वेळ किती ते पण माहिती आहे. पण बायबल सकाळी वाचलेलं संध्याकाळी काय वाचले माहित नसते. ही रियालिटी आहे. लोकांचं बोलणे, लोकांचे शब्द आम्ही इतकं 50 वर्ष साठवून ठेवले आतमध्ये, आणि देवाचं अभिवचन आम्ही कधी एवढं ऐकतोय खरं माहित नाही आम्हाला काहीच. प्रियानो, लोकांचे शब्द, हा काय बोलला, ती काय बोलली, हे साठवून ठेवण्यापेक्षा हृदयात देवाची अभिवचन साठवून ठेवा हृदयामध्ये. प्रेज गॉड. हालेलुया. मनुष्याचे शब्द साठवून ठेवला त्याचा फायदा काहीच होणार नाही, पण देवाची अभिवचनं जर आमच्या हृदयात जर साठवून ठेवली, ती अभिवचनं पूर्ण होतील, आणि तुमचं लाईफ, हालेलुया, प्रेज गॉड, तुमचं लाईफ फार आशीर्वादित होईल. म्हणून कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष द्यायचं नाही, देवाचं अभिवचनाकडे लक्ष द्या, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मला आणखीन तुम्हाला सांगतो, मोशेनं चांगला प्रतिसाद दिला,
ओके, त्याच्यानंतर पेत्रानं चांगला प्रतिसाद दिला. आणखीन तुम्हाला सांगतो, शताधिपती कुणाला माहिती आहे? हां, सर्वांना माहिती आहे. हालेलुया. शताधिपतीचा चाकर आजारी होता, बरोबर आहे. आणि तो येशूकडे धावत आला आणि येशूला म्हणाला की प्रभूजी, माझा चाकर आजारी पडलेला आहे. ठीक आहे. आणि त्याला तुम्ही बरं करा. मग येशू म्हणाला की ठीक आहे, चला मी तुझ्या घरी येतो. तो काय म्हणाला, नको 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 नको, तुम्ही माझ्या घरी यावं, छपराखाली यावं, त्या लायकीचा मी नाही. हालेलुया. तुम्ही इथूनच फक्त शब्द मात्र बोला, हो, एक शब्द मात्र बोला, माझा चाकर तिकडे बरा होईल. हालेलुया. आणि बघा त्याचा विश्वास कसा आहे. आणि तो येशू म्हणाला की ठीक आहे, की तुझ्या विश्वासाप्रमाणे तुझा चाकर काय झालेला आहे, बरा झालेला आहे. ओके. आणि तो येशू म्हणाला की तुझ्या विश्वासानं तुझा चाकर बरा झालाय. हे येशूच्या मुखातनं जसे शब्द आले, त्या शब्दावरती त्याने विश्वास ठेवला आणि तो प्रतिसाद देऊ लागला त्या शब्दांना. समजा मी काय सांगालोय, येशूच्या मुखातनं निघलेले शब्द काय, तुझ्या विश्वासानं तुझा चाकर बरा झालाय, तुझा. आणि हे वचन घेऊन तो विश्वासानं त्या वचनाला प्रतिसाद दिला. कसा प्रतिसाद दिला? तो धावत 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 त्या अभिवचनाला घेऊन, त्या वचनाला घेऊन तो धावत धावत जाऊन बघितला, तर त्या ठिकाणी काय झालेला, त्याचा चाकर उठून बसलेला. प्रेज गॉड. हालेलुया. त्या अधिकाऱ्याने, त्या शताधिपतीने काय केलं, येशूला चांगला आणि जबरदस्त काय केला, प्रतिसाद दिला. विश्वासाने ते शब्द घेतला आणि तो शब्द घेऊन तो पळत गेला. हालेलुया. प्रेज गॉड. बघा, त्या अधिकाऱ्याच्या जागी आम्ही असतो तर काय केलं असतं? आमच्या डोक्यात एकच बसले, नाही नाही नाही, येशू तुम्ही चला आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करा, मग तो बरा होणार आहे. ओके. तो अधिकारी काय म्हटला, तुम्ही येऊ नका, तुम्ही फक्त शब्द मात्र बोला, तो बरा होईल. आणि आमच्या डोक्यात बसले, इथनं शब्द बोला, हे असं, हे कधी असं होत आहे, हे असं कसं होईल? तुम्ही काय करा, तुम्ही चला प्रभूचे, तुम्ही चला, तुम्ही आमच्या घरात या, त्याच्यावरती हात ठेवा, प्रार्थना करा, मग कार्य होईल. ह्या आमचा विश्वास. म्हणून तर येशू त्या अधिकाऱ्याविषयी असा बोलला की एवढा मोठा विश्वास मला अख्ख्या या शहरात कुठं आढळला नाही. प्रेज गॉड. बघा कशा प्रकारचा प्रतिसाद त्या अधिकाऱ्याने दिला. ओके. आणखीन त्याच्या जागी जर आणखीन आपल्यामधले काही लोक असते, आपण असतो, तर आणखीन काय केलं असतं? येशू म्हणाला की जा, तुझ्या विश्वासानं तुझा चाकर बरा झालेला आहे. मग आता आमच्याकडे फोन आहेत, तिथूनच फोन लावून विचारलं असतं, काय ग तू बरा झाला काय? एवढ्या लांब जाण्यापेक्षा फोन करून विचारूया, आहे की नाही? आत्ताच येशू असं म्हटलंय, बराच उठून बसला काय तो? आमच्यात असे महाशय आहेत, आहे की नाही? म्हणजे प्रतिसाद द्यायला नको, विश्वासानं प्रतिसाद. आयचं सगळं पाहिजे. ओके. सगळ्या गोष्टी इझी पाहिजेत. अहो, त्या व्यक्तीनं ती विश्वासाने शब्द घेऊन धावत गेला. आपल्याला तेच करायचं आहे. असा प्रतिसाद आपल्याला अभिवचनास, त्या देवाने दिलेल्या अभिवचनाला असा प्रतिसाद द्यायचा आहे की देवाचे अभिवचन घेऊन आपल्याला धावायचं आहे. प्रेज गॉड. देवाचं अभिवचन घेऊन आपल्याला काम करायचं आहे. देवाचं अभिवचन घेऊन आपल्याला उठायचं आहे, बसायचं आहे, झोपायचं आहे. हालेलुया. ती अभिवचनच आमच्या जीवनात कार्य करणार आहे. म्हणून देवाच्या वचनाला अशा प्रकारे प्रतिसाद द्या. प्रेज गॉड. हालेलुया. मला कधी कधी वाईट वाटतंय, रविवारी लोक वचन ऐकतात, दुसऱ्या दिवशी त्यांना जर विचारलं की रविवारी काय वचन ऐकलं, म्हणतात पास्टर माहित नाही, आठवत नाही. हालेलुया. तर अभिवचन हे सिरियसली आपण देवाची काही अभिवचन स्वीकारायची आहेत आणि त्यावरती कृती करायची आहे, प्रतिसाद द्यायचा आहे. आम्ही प्रतिसाद देत नसल्यामुळं अनेक अभिवचन आमच्या जीवनात पूर्ण व्हायची थांबल्यात. पूर्ण थांबल्यात. का थांबल्यात? आमचा प्रतिसाद देवाला भेटाना झाला. त्या अभिवचनांना प्रतिसाद नाहीये. विचार करा, त्या अधिकाऱ्यानं जर त्या येशूला प्रतिसाद दिला नसता, त्याचा चाकर बरा झाला असता? नाही. मोशेनं जर येशूला प्रतिसाद दिला देवाला प्रतिसाद दिला नसता, तिथं कार्य झालं असतं? नाही. पेत्रानं जर येशूच्या बोलण्याला जर प्रतिसाद दिला नसता, तो पाण्यावर चालू शकला असता काय? नाही. हालेलुया.
प्रियानो, देवाचं हर एक अभिवचन पूर्ण होऊ शकतंय आणि होतंय, कारण त्यामध्ये यस आणि आमेन आहे. देवाने जगात येशू ख्रिस्ताला पाठवलं, बरोबर आहे. अभिवचन काय सांगते की एका स्त्रीच्या पोटी जन्माला येईल. ती स्त्री काय असेल? कुमारी असेल. ओके, मग मरिया कुमारी होती काय? ओके, मग सांगितलेलं की तिला मुलगा होईल. तिला मुलगा झाला, सांगितलेलं मुलगा होईल, त्याचं नाव येशू असं ठेवण्यात येईल. त्याचं नाव येशू ठेवलं. मग त्याच्याविषयी सांगितलेलं की तो मुलगा काय होईल की लोकांना पापापासून तारील. आणि मग येशू पापापासून लोकांना तारलं. म्हणजे प्रत्येक अभिवचन हे पूर्ण होत गेलेलं आहे. इवन येशू भविष्यवाणी दिलेली, येशू जिवंत असताना काय की मला हे लोक मारतील आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत उठेन. हे एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा येशूनं भविष्यवाणी केली. हे पूर्ण झालं का नाही? झालं. येशू मेला आणि तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाला. तुम्हाला सांगतो, येशू जे काय बोलतो ते पूर्ण करतो. एकदा पेत्राविषयी येशू सांगितला, काय? तू मला 3 वेळा नाकारशील आणि कोंबडा बांग देईल का आहे की नाही? आणि जेव्हा पेत्राला म्हटलं की हा तू पण येशू सोबत होतास, नाही मी नव्हतो. एकदा झालं, दोनदा तसंच झालं, तिसऱ्या वेळेला पण तसंच झालं, आणि मग नंतर कोंबड्यानं बांग दिली का. तेव्हा त्याला आठवलं, अरे येशू मला बोलला होता 3 वेळा नाकारशील आणि बांग. तर प्रियानो, देवाच्या मुखातनं आलेली वचनं हे इझिली घेऊ नका. हालेलुया. क्षुल्लक समजू नका, कारण हे कुठल्या मनुष्याच्या मुखातनं आलं नाही, देवाच्या मुखातनं आलेले शब्द बायबल आहे. प्रेज गॉड. आणि बायबल हे अभिवचनांनी भरलेलं आहे. आणि हे अभिवचन जेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासानं हृदयात घ्याल आणि त्याला विश्वासानं तुम्ही कृती कराल, तिथं अद्भुत घडणार आहे आपल्या जीवनामध्ये. आमेन. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून देवाच्या अभिवचनावरती उभे राहा, समस्यावरती उभे राहू नका. प्रेज गॉड. आम्हाला सवय लागल्या समस्यावरती उभं राहायचं, पण समस्यावरती उभं राहून काय होणार नाही, आपल्याला अभिवचनावरती उभं राहायचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. तर आपल्याला आज्ञापालन, विश्वासानं आज्ञापालन करायचं आहे. हे आज्ञापालन म्हणजे काय आहे की प्रतिसाद आहे. आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे. मी माझी एक थोडक्यात साक्ष सांगतो आणि मग आपण संपूया. की मी पण देवाचं कार्य अनुभवलेलं आहे. ओके, तर प्रियानो, आपल्याला प्रतिसाद आमचा फार महत्त्वाचा आहे. माझ्या अंगठ्याला फार मोठी जखम झालेली आणि ती जखम वाढत चाललेली. आणि मग मी बेंगलोरमध्ये होतो आणि डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हटले की हे ऑपरेशन करायला पाहिजे. आणि मी आणि माझी पत्नी, म्हणजे ऑपरेशनचा दिवस ठरला एक दिवस, आणि मी आणि माझी पत्नी त्या ठिकाणी गेलो. आणि गेल्यानंतर आत ऑपरेशन थिएटरमध्ये आणखीन एका व्यक्तीचं ऑपरेशन चालू होतं. बाहेर आम्ही थांबलेलो, कारण त्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं की माझा नंबर होता. आणि मग त्या ठिकाणी ऑपरेशन त्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं आणि ती व्यक्ती ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आली, फार ओरडत किंचळत रडत बाहेर आली. का? एवढं ते दुखत होतं. आणि जे मला प्रॉब्लेम होता सेम त्या व्यक्तीच्या पायाला प्रॉब्लेम होता. आणि ते बघून माझं हातपाय गार झाले आणि टेन्शन आलं, बाबा ह्याच्यानंतर आता कोणाचा नंबर आहे? माझा नंबर आहे. आणि आता माझं पण अशीच हालत होणार. मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मला हे ऑपरेशन करायचं नाही म्हणून तिथून मी उठून चाललेलो. मग मला स्नेहा सिस्टर म्हटले, जाऊ नका, थांबा, आता तुमचा नंबर आहे. मी म्हटलं मला ऑपरेशनच घ्यायचं नाही, मी जातो इथून. आणि तुम्हाला सांगतो, अहो पैसे भरलेत आम्ही. मी म्हटलं राहू दे पैसे, मला गेले जाऊ देत, कर, मला ऑपरेशन करून घ्यायचं नाही. आणि तिथून मी पळून खाली माझ्या गाडीजवळ जिथं पार्क केलेलं तिकडं आलो. स्नेहा सिस्टर पळत अहो चला. मी म्हटलं तू बस, मी जातो गाडीवरून. ओके, तर अशा रीतीनं मी अजिबात ते ऑपरेशन करून घेतलं नाही. मी घरी आलो. घरी आल्यानंतर विश्वासानं माझ्या अंगठ्यावर मी हात ठेवला आणि प्रार्थना केली, प्रभू तू आरोग्य देता देव आहेस आणि तुझं आरोग्य माझ्या अंगठ्यावरती मी जाहीर करतो. देवा तुम्हाला आरोग्य दे. हालेलुया. प्रियानो, देवानं खरंच त्या दिवशी मला आरोग्य दिलं. आणि त्या दिवसापासून, प्रेज गॉड, त्या दिवसापासून आतापर्यंत अनेक वर्ष झाली, मला वाटते 12-14 वर्ष झाले, मला अंगठ्याला परत प्रॉब्लेम झाला नाही काय. हालेलुया. आणि ते ऑपरेशन कॅन्सल झालं. तर काय आहे तो प्रियानो, विश्वासामध्ये देवाला प्रतिसाद द्यायचा आहे. देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवायचा आहे, प्रार्थना करायची आहे. देव अद्भुत कार्य करतो, महान कार्य करतो.
तर प्रियानो, आपण ज्या संकटात आहे, दुःखात आहे, जे जे अभिवचन तुम्हाला प्राप्त होईल त्या अभिवचनासोबत जीवन जगा, त्या अभिवचनासोबत तुम्ही प्रार्थना करा, उठा आणि अभिवचनाला घ्या आणि जीवन जगा पुढं. प्रेज गॉड. कारण देवाचं अभिवचन हे होय आणि आमेन आहे. प्रेज गॉड. देव तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. प्रेज गॉड.